आज रुईखेड टेकाळे गावामध्ये नवमीचा उत्सव अत्यंत थाटामाटामध्ये साजरा होतो आहे। आई अंबा भवानीच्या कृपेनं शेकडो वर्षापासून रुईखेड टेकाळे गावामध्ये नवमीची परंपरा आहे। रात्रभर सगळे रामायणातले रामलीलेतले सोंग निघतात, देवाचे अवतार निघतात आणि सकाळी देवीचं सोंग होतं। गावातल्या सगळ्या बाहेरगावी दिलेल्या मुली लेकीबाळी सगळ्या गावात येतात। मोठ्या प्रमाणामध्ये या उत्सवाला गर्दी असते। अंबा भवानीच्या प्रति परिसरातल्या नागरिकांची प्रचंड श्रद्धा आहे। ही जागृत देवी आहे आणि इथे हे सोंग पुढच्या वर्षी घेण्यासाठी लिलाव केला जातो। पुढच्या वर्षीसुद्धा नंदभाऊ टेकाळे यांनी हे हाराशी बोलले 5,13,000मध्ये हे पुढच्या वर्षीचं सोंग घेतलं गेलेलं आहे आणि अतिशय श्रद्धेनं हा उत्सव अनेक वर्षापासून चालू आहे। या निमित्तानं सगळे लोक एकत्रित येतात, एकोपा वाढतो आणि या खेड्यापाड्यातल्या परिसरातला आमच्या परिसरातला सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणून या उत्सवाकडे बघितलं जातं। या अंबा भवानी उत्सवाच्या या नवमीच्या मी संबंध जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि वर्षानुवर्ष ही परंपरा अशीच आई जगदंबेच्या आई अंबा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज रुईखेड टेकाळे गावामध्ये नवमीचा उत्सव अत्यंत थाटामाटामध्ये साजरा होतो आहे। आई अंबा भवानीच्या कृपेनं शेकडो वर्षापासून रुईखेड टेकाळे गावामध्ये नवमीची परंपरा आहे। रात्रभर सगळे रामायणातले रामलीलेतले सोंग निघतात, देवाचे अवतार निघतात आणि सकाळी देवीचं सोंग होतं। गावातल्या सगळ्या बाहेरगावी दिलेल्या मुली लेकीबाळी सगळ्या गावात येतात। मोठ्या प्रमाणामध्ये या उत्सवाला गर्दी असते। अंबा भवानीच्या प्रति परिसरातल्या नागरिकांची प्रचंड श्रद्धा आहे। ही जागृत देवी आहे आणि इथे हे सोंग पुढच्या वर्षी घेण्यासाठी लिलाव केला जातो। पुढच्या वर्षीसुद्धा नंदभाऊ टेकाळे यांनी हे हाराशी बोलले 5,13,000मध्ये हे पुढच्या वर्षीचं सोंग घेतलं गेलेलं आहे आणि अतिशय श्रद्धेनं हा उत्सव अनेक वर्षापासून चालू आहे। या निमित्तानं सगळे लोक एकत्रित येतात, एकोपा वाढतो आणि या खेड्यापाड्यातल्या परिसरातला आमच्या परिसरातला सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणून या उत्सवाकडे बघितलं जातं। या अंबा भवानी उत्सवाच्या या नवमीच्या मी संबंध जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि वर्षानुवर्ष ही परंपरा अशीच आई जगदंबेच्या आई अंबा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। हा जो आमच्यातला जो उत्सव आहे नवमीचा, हा पूर्वी फक्त नवमीच होत होती, परंतु आम्हाला जेव्हा कळत होतं नुसती नवमी होत होती, यात्रा भरत नव्हती। पण आता ही सुरुवात म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आमच्या गावाला झाडाला जशी नवीन पालवी फुटली तसं या सर्व भाविक भक्तांना एक नवीन प्रकारचं उदाहरण येतं। आणि हे जे सोंग आहे ते पूर्वीचे लोक जे सांगतात की ही 150 ते 200 वर्षाची परंपरा आहे आणि या सोंगाची सुरुवात 2 रुपयापासून झालेली आहे। जुने लोक सांगतात 2 रुपयापासून नंतर 5 रुपये, 10 रुपये, 100, 1000 आणि आज ते सोंग जवळजवळ 5 ते 5.25 लाखाच्या घरात जाऊन आलं आणि याची दरवर्षी हे वाढतच जाऊन आलं, कमी नाही होत, दरवर्षी वाढतंच। आणि त्या नवमीला आम्ही यात्रा जोडी लावली, जवळजवळ आज 42 वर्ष झाली यात्रा भरून राहिली। आणि या सणाला आमच्या गावचे जे लेकीबाळी आहेत किंवा नोकरीवर लोक आहेत, सर्व्हिसवर आहेत, काही मुंबईले, पुण्याले, सुरतले, तर हे दिवाळी सणाला सुद्धा घरी येत नाहीत, पण ते दिवाळी सणाची सुट्टी राखून या यात्रेसाठी कोणी घरी हजर राहत नाही, सर्व लोक आवर्जून उपस्थित असतात।
या ठिकाणी येऊन या माऊलीवर एवढी श्रद्धा आहे, ते जागृत श्रद्धास्थान आहे आणि सगळेजण येतात आणि या उत्सवात सामील होतात. खानावळ ओटी भरून सगळी त्यांची शुद्धी करून घेतात. यावर्षी कोणी घेतलेलं आहे? यावर्षी नंदकिशोर आपलं गजानन नंदकिशोर टेकाळे यांनी 5.25 लाखाची बोली लावली होती. ते पैसे यावर्षी ताटात घेऊन आले आणि यावर्षी जी हाराची झाली पुन्हा डबल त्यांनीच घेतलं 5,13,000. आणि हा उत्सव कुठंच कमी पडणार नाही. हे दिवसेंदिवस हा भरभराटीलाच येऊन राहिला आणि याची प्रगतीच होत राहील.